तर नमस्कार मित्रांनो, परत एकदा आलो पण नवीन व्हिडिओ घेऊन आणि नवीन टॉपिक घेऊन। आतापर्यंत मित्रांनो तुम्ही ह्याला बघितला असाल आणि ह्याच्यावर लोकांनी भरपूर काय बोलले। त्याला म्हणजे एवढं बोलले होते की हा बिचारा जो रोस्ट करेल त्याला डायरेक्ट शिवीगाळ करत। तुझ्या आईची टोल बंद कर, नाही तर तुझ्या आईलाच एकाला सांगितलंय तो करत असला तुझं मग कामच ओके। डायलॉग ढागा देणार ठेव, सोलं चावून बोलते मालकडे गाजवायला आणि तुझा भाजाला उठवायला टाइम नाही लागणार। मला नको टोल कर, तू कुणाला करायचंय ना तिकडे कर, पण त्या आईचा त्याच्यानंतर मित्रांनो त्याची कॉफी आली। हा तू आमचा कुठं नाद करतो, तुला अख्खा इकत घेईन गाडी सहित। तू काय मस्करीच्या बाता करतो, तुला अख्खा इकत घेईन अख्खा, मस्करीच्या बाता नको करू। ह्या तर एकदम सूरज चव्हाणचा चुलत भाऊ दिसत होता, त्याच्यामुळे ह्याला पण भरपूर लोकांनी रोस्ट पण केला। आणि मित्रांनो आता सगळ्यात डेंजर म्हणजे मोकार माणूस येत आहे, एकदम मोकार म्हणजे एवढा मोकार की भाई त्याला बघितलं तर असं वाटतंय की ह्याला जाऊन दोन कानाखाली वाजले पाहिजे, एवढा मोकार माणूस आहे। आणि एवढा मोकारच नाही, त्यानं भाई पण आहे, डॉन पण आहे आणि शेतकरी ब्रँड पण आहे। तर बघूयात चला। आपले दोन विषय काही कशी खेळती विषय काही कशी खेळती कसा एक वाघच फाडून टाकी। राम राम मंडळी, ती खेळत नाही भाऊ, ते उडत आहे। भाऊला कोणतरी सांगा राव, ते मुक्या प्राण्याला त्यांचा कार्यक्रम तर करू द्या। भाऊ त्याच्यात पण मध्ये जातो। भाऊ एवढा मोकार आहे की भाऊचा मोकारपणा पुढे पण दाखवणार आहे। आपण पोरीवर नाही फिदा होतो, आपण डायरेक्ट बैलावर फिदा होतो, काही विषयच नाही, डायरेक्ट बैल प्रेमी विषय काही। हा मित्रांनो हे तेच लोक आहेत, तर नुसते यांच्याकडे बघितले का पुरीनं तर ह्याला 8 रोज झोप लागत नाही माझ्याकडे बघितली म्हणून, आणि व्हिडिओ मध्ये येऊन काय बोलतात डायरेक्ट बैल प्रेमी लय मोकार आहे राव तू। फक्त माझं एकदा लग्न होऊन द्या, ओ बायकोचा मी इतका लाड करीन मी, सासू म्हणजे पाहिजे मला बी करतो का? आपण बी लय मोकार आहे, केली करीन बेबी। भाऊला आणि मिशी फुटली नाही, आणि भाऊ काय विचार करतोय लग्नाचा आणि सासूवर प्रेम करायचा। वारे बैल प्रेमी, भाऊला एवढं मोकार हाणलं पाहिजे का नाही? भाऊ दुसऱ्यांदा विचार पण केला नाही पाहिजे की मी बैल प्रेमी आहे म्हणून। तर राम राम मंडळी, मस्त आता गोरा त्याला सरकीत सोडून त्या बघा तिकडे सरकी बघा त्यो झाड दिसतं तुम्हाला, ते तिकडे त्याला सोडून मी आलो टावरावर बसायला आता। तर मित्रांनो आता भाऊच्या ह्या व्हिडिओवरच्या कमेंट पण आपण वाचणार आहे, तर चला। येड झव्या मोकार मरशील, कशाला टावरवर चढलाय? तुझ्या बापाने जर त्या रात्री प्रोटेक्शन लावलं असतं तर अशी येडझवी अवलाद पैदा नसती झाली असती। मोयो 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 मोयो। दूध पेताना ठसका लागून कामून मेला नाही माय घाल्या। तर मित्रांनो भाऊच्या ह्या पण व्हिडिओवर काही कमेंट आल्यात, आपण ते पण वाचून दाखवतो तुम्हाला। याच्या ढुंगणाला एरंडीचं तेल लावलं पाहिजे, हा 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 हो 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 हो। छगन पण असंच करतो, ही 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 ही। भावांनो कुणी काही म्हणू नका, ह्याच्या तोंडात बू स्टार अडकली आहे, ही 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 ही। हा कोणता प्राणी आहे आता नवीन, ही ही ही। मित्रांनो तुम्हाला स्टार्टिंगलाच बोललो होतो का नाही हे सूरज चव्हाणची कॉपी आहे म्हणून। बघा ह्याला पण इंग्रजी वाचता येत नाही, काय अडचण नाही, कमेंट करीत राहा। आपल्याला इंग्रजी येत नाही, मराठी येत नाही, करीत राहा, टेन्शन काम घेत नाही आपण। हा तर मित्रांनो बाय बाय। व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा, आणि तुमच्या मित्रांना व्हिडिओ शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करा, आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि मोकार माणसाला मोकार बाय बाय।